आस मिलनाची भाग 23. 3 वर्षानंतर मुंबईचे SK फॅशन हाऊस जगात एक नावाजलेलं नाव होतं. गेल्या महिन्यात या कंपनीने नवीन डिझायनर शोधण्यासाठी एक ओपन टॅलेंट कॉन्टेस्ट ठेवला होता. आज त्या कॉन्टेस्टच्या वितरणाची घोषणा होणार होती. जसजसा टाइम जात होता तसतसं कॉन्टेस्टंटच्या हृदयाची धडधड वाढत होती. इकडे मुंबईच्या एका गर्ल्स हॉस्टेलच्या रूममध्ये बसलेली एक मुलगी या रिझल्टची डोळे बंद करून आपल्या हाताच्या दोन्ही बोटांना क्रॉस करून या रिझल्टची वाट बघत होती. तेव्हा मोबाईल स्क्रीनवर रिझल्ट आउट झाल्याचा मेसेज आला. तेव्हा समोर बसलेली दुसरी मुलगी जोरात ओरडली, शालिनी, ओपन युअर आईज, रिझल्ट आला आहे. शालिनी डोळे बंद करूनच म्हणाली, प्लीज नायरा, रिझल्ट तूच बघ, नंतर मला सांग, तेव्हा मी डोळे उघडेल. तेव्हा ती दुसरी मुलगी, जिचं नाव नायरा होतं, ती मोबाईल स्क्रीनला स्क्रॉल करू लागली. थर्ड विनर माधुरी मगर, सेकंड विनर दिया अग्रवाल, फर्स्ट विनर शालिनी पाटील. आणि ती जोरात ओरडली, शालिनी, तू जिंकली आहेस या कॉन्टेस्टची. फर्स्ट विनर तू आहेस यार. नायरा, तू मजाक करत आहेस ना? शालिनी म्हणाली. नो शालिनी, नो, यू कॅन सी द रिझल्ट. यू आर द फर्स्ट विनर. शालिनीने थरथरत्या हातांनी मोबाईल हातात घेतला. तेव्हा स्क्रीनवर फर्स्ट विनरच्या रूपामध्ये तिचं नाव बघून ती हैराण झाली. आय कांट बिलीव्ह इट. आय एम द फर्स्ट विनर. आय एम व्हेरी सरप्राईज. यू स्टुपिड यार. मी तर अगोदरच म्हणाले होते की कॉन्टेस्ट तू जिंकली आहेस. चल अगोदर मला पार्टी दे. आज काहीच बहाणा चालणार नाही. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. तिने कॉल रिसीव्ह केला. तेव्हा तिकडून आवाज आला, इज शालिनी पाटील स्पीकिंग हिअर. आय एम वनिता फ्रॉम SK फॅशन हाऊस. येस, आय एम शालिनी पाटील. मॅडम, तुम्ही रिझल्ट बघितला का? वनिता म्हणाली. येस मॅम. शालिनी म्हणाली. अकॉर्डिंग टू द रिझल्ट तुम्ही आमच्या फर्स्ट विनर आहात. तुमचं प्रेझेंटेशन बघून आमची कंपनी प्राइज मनीसोबतच तुम्हाला आमच्या डिझायनर टीमसोबत काम करण्याची ऑफर देत आहे. जर तुम्हाला आमच्या कंपनीसोबत काम करण्याची इच्छा आहे तर तुम्ही सोमवारी 11 वाजता सकाळी तुमचा रिझ्युमे घेऊन कंपनीत या. वनिता म्हणाली. थँक्यू मॅम, मी वेळेवर पोहोचेल. शालिनी म्हणाली. फोन कट होताच नायरा ओरडली, वाव शालिनी, इट्स अमेझिंग यार. तुला SK फॅशन हाऊसची जॉब ऑफर आली आहे. यू नो, ही कंपनी फॅशन हब मानली जाते. म्हणत नायराने शालिनीला मिठी मारली. शालिनी पण गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, मला तर विश्वासच होत नाहीये की सेमिस्टर कंप्लीट होताच मला एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑफर होईल. मला तर भीती वाटत आहे की मी हा जॉब करू शकेल की नाही. हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तू या जॉबला डिझर्व करतेस. यू आर द बेस्ट. हा जॉब तुझ्यासाठीच बनला आहे. यू कॅन डू इट. शालिनी सोमवारी SK फॅशनमध्ये वेळेवर पोहोचली. तिथे गेल्यावर तिने रिसेप्शनजवळ जाऊन तिचा परिचय दिला. हॅलो मॅडम, मी शालिनी पाटील. मला वनिता मॅडमने फोन करून बोलवलं होतं. रिसेप्शनिस्टने कोणाला तरी फोन लावला आणि थोड्या वेळानंतर त्या शालिनीला म्हणाल्या, तुम्ही आत कॅबिनमध्ये जाऊन वेट करा, वनिता मॅडम येत आहेत. शालिनी कॅबिनमध्ये निघून गेली. थोड्या वेळानंतर एक 26 ते 27 वर्षाची मुलगी तिथे आली आणि म्हणाली, आर यू शालिनी पाटील. येस मॅम, आय एम शालिनी पाटील. शालिनी म्हणाली. त्यानंतर ती मुलगी शालिनीसोबत हात मिळवत म्हणाली, हॅलो, आय एम वनिता पाटील, या कंपनीच्या CEO सरांची पर्सनल सेक्रेटरी आहे. सर त्यांच्या कॅबिनमध्ये डिझायनर टीमच्या हेडसोबत तुमची वाट बघत आहेत. तुम्ही माझ्या सोबत आतमध्ये चला. वनिता शालिनीला घेऊन CEOच्या कॅबिनमध्ये निघून गेली. तिथे एक 28 ते 30 वर्षाचा मुलगा CEOच्या खुर्चीवर बसला होता. तिथेच एक 40 ते 50 वर्षाची लेडीज खिडकीपाशी उभा राहून खिडकीतून बाहेर बघत कुणाशी तरी फोनवर बोलत होती. वनिताने शालिनीला सांगितलं की हे आमचे CEO मिस्टर अनिल देशपांडे आहेत आणि त्यांच्या डिझायनर टीमच्या हेड मिसेस अनुराधा देशपांडे आहेत. त्यानंतर ती हळूच शालिनीच्या कानात म्हणाली, त्या अनिल सरांच्या आई आहेत. शालिनीने हो मध्ये मान हलवली. वनिताने अनिलला सांगितलं की सर, ही आपल्या कॉन्टेस्टची फर्स्ट विनर आहे. शालिनी पाटील. अनिलने मानवर करून बघितलं. लाईट पिंक कलरच्या साडीमध्ये, मेकअपच्या नावाखाली कपाळावर एक छोटीशी टिकली आणि लाईट पिंक कलरची लिपस्टिक. 23 ते 24 वर्षा वयाची एक मुलगी उभा होती. व्हॉट्स जोक, वनिता आपल्या कॉन्टेस्टची विनर आहे. आय कांट बिलीव्ह इट. जी स्वतः फॅशनपासून एवढ्या दूर असेल, जिला कसला ड्रेसिंग सेन्स नाही. एक साधारण साडीमध्ये असलेली मुलगी कसं काय आपल्या ओपन कॉन्टेस्टची विनर असू शकते? हे ऐकून शालिनी म्हणाली, एक्सक्यूज मी सर, डोंट माइंड इट साडी.
इज द बेस्ट ड्रेस फॉर वुमन. साडी ही ट्रेडिशनल आणि मॉडर्न प्रत्येक फॅशन ट्रेंडचा इम्पॉर्टंट हिस्सा आहे. अँड आय एम फील कम्फर्टेबल इन साडी. यावर त्या लेडीजने मागे वळून बघितलं आणि म्हणाली, हॅलो शालिनी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन फॉर विनिंग द कॉन्टेस्ट. त्यांना बघून शालिनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हॅलो मॅम, तुम्ही तुम्ही तर त्याच आहात ना ज्या आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सेमिनार देण्यासाठी आल्या होत्या आणि आम्हाला या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करण्याचा सल्ला दिला होता. हो शालिनी, तू एकदम बरोबर ओळखलंस आणि बघितलंस, माझा अंदाज खरा निघाला. यू आर द विनर, अनुराधा म्हणाल्या आणि अनिलकडे बघत त्या म्हणाल्या, अनिल, डोंट जज द बुक बाय इट्स कवर. काम करत तू स्वतःच आपोआप तिचा फॅन बनून जाशील. गेल्या 6 महिन्यापासून मी हिचं टॅलेंट ऑब्झर्व करत आहे. मला पूर्ण विश्वास झाला होता की ज्याला मी शोधत होते मला ते मिळालं आहे. शालिनी, यू कॅन कंटिन्यू युअर टीम. मी तुला माझ्या टीमसोबत ओळख करून देते म्हणत त्यांनी तिच्या हातातल्या तिच्या रिझ्युमेची फाईल टेबलवर साईडला ठेवून दिली आणि तिला घेऊन अनुराधा डिझायनर टीमकडे गेल्या. अनिल तिला जाताना बघत होता आणि तो स्वतःशीच म्हणाला, माहीत नाही आईला तिच्यामध्ये असं काय दिसलं. तसं बघायला गेलं तर फक्त एक ॲक्टिव्ह लुक आहे, एक निरागस चेहरा आणि डोळ्यांमध्ये काहीतरी करवून दाखवण्याची जिद्द आहे आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास असं तेज आहे. पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये निरागसपणाच्या जागी फॅशन सेन्स अँड क्रिएटिव्हिटी वर्क करते. लेट्स सी व्हॉट कॅन शी डू. इकडे अनुराधा शालिनीला घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेल्या आणि फॅशन डिझायनर टीमला कॅबिनमध्ये यायला सांगितलं. शालिनीची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, ही शालिनी पाटील आहे जिच्याबद्दल मी तुमच्याशी बोलले होते आणि ही आपल्या ओपन टॅलेंट सर्च कॉन्टेस्टची फर्स्ट विनर आहे. तर मग आजपासून ही सुद्धा आपल्या टीमचा एक हिस्सा आहे. पूर्ण टीमने शालिनीचे स्वागत केलं. थोड्या वेळानंतर शालिनी सगळ्यांमध्ये मिसळून गेली. थोड्या वेळाने अनुराधा म्हणाल्या, शालिनी, तू उद्यापासून तुझं वर्क कंटिन्यू कर. ठीक आहे मॅडम, शालिनी म्हणाली आणि तिथून निघून गेली. बाहेर आल्यानंतर तिला आठवलं की याच महिन्यात हॉस्टेल खाली करायचं आहे. ती तिच्या मोबाईलवर कंपनीच्या लोकल एरियामध्ये PG ॲडव्हर्टाइजमेंट चेक करू लागली. जर जवळपास एखादी रूम भेटली तर ऑफिसला जायला सोपं होईल हा विचार करून तिने एक ॲड्रेस सिलेक्ट केला आणि तिथे ऑटो थांबवला. ॲड्रेसवर पोहोचल्यानंतर तिने डोअरबेल वाजवली. तेव्हा एका 40 ते 50 वर्षाच्या बाईने दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, तुला कोणाला भेटायचं आहे बाळा? काकू, तुम्ही ते PG मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती, शालिनी म्हणाली. तेवढ्यात एक माणसाचा आवाज आला, सुमन, कोण आलं आहे? त्या बाईचं नाव सुमन होतं. तुम्ही PG साठी ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती ना? तेवढ्यात एक 50 ते 55 वर्षाचा पुरुष बाहेर आला आणि म्हणाला, हो, मी वरच्या रूमसाठी PG मध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती. अरे बाळा, तू बाहेर का उभी आहेस? आतमध्ये ये ना. शालिनी त्या दोघांसोबत आतमध्ये आली. हॉलच्या सेंटरमध्ये सोफे लावले होते. साईडलाच डायनिंग टेबलचा एरिया होता. साधारण पण खूप छान प्रकारे हॉल सजवण्यात आला होता. काका, मी तुमची ॲडव्हर्टाईज वाचली, शालिनी म्हणाली. तू अगोदर कुठे राहत होतीस? सखारामराव म्हणाले. त्यानंतर शालिनीने तिच्या हॉस्टेलबद्दल सांगितलं. मला आजच एक SK फॅशन हाऊसमध्ये डिझायनर म्हणून जॉब मिळाला आहे आणि मला कंपनीच्या जवळपास रूम पाहिजे, म्हणजे यायला जायला वेळ लागणार नाही आणि माझी गैरसोयसुद्धा होणार नाही. सुमनताईंनी शालिनीला वरची रूम दाखवली. जेव्हा त्या दोघीजणी परत आल्या तेव्हा सखारामराव सोबत एक 2.5 वर्षाची मुलगी बसली होती. शालिनीने सुमनताईंना त्या मुलीबद्दल विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या, आमची नात आहे, सलोनी. हो, म्हणजे तुमची मुलगी इथेच राहते का? शालिनी म्हणाली. सुमनताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आता ती या जगात नाहीये. 6 महिन्यापूर्वी एका रोड ॲक्सिडेंटमध्ये माझी मुलगी आणि माझा जावई दोघेही मरण पावले. हो सॉरी काकू, शालिनी म्हणाली. फक्त सलोनी वाचली आहे, पण त्या रोड ॲक्सिडेंटनंतर तिचा आवाज कायमचा गेला आहे. पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ती हळूहळू नॉर्मल होईल आणि हिचे आजी आजोबा हिला घ्यायला आले नाहीत का? शालिनीने विचारलं. त्या लोकांनी सलोनीमध्ये काहीच इंटरेस्ट दाखवला नाही, त्यामुळे आम्ही पण त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. आमची एकुलती एक मुलगी होती वेदिका, तिची शेवटची निशाणी समजून आम्हीच हिचा सांभाळ करत आहोत. आता हीच आमच्या जगण्याचा एकुलता एक आधार आहे, सुनीताताई म्हणाल्या. तेवढ्यात सलोनीची नजर शालिनीवर पडली. तिने थोडे वेळ लक्ष देऊन बघितलं. त्यानंतर मम्मा मम्मा ओरडत तिने शालिनीला मिठी मारली.
सखारामराव आणि सुमनताई तिचा आवाज ऐकून चकित झाले. सुमनताई सखारामरावांकडे बघत म्हणाल्या, आपली सलोनी 6 महिन्यानंतर बोलली आहे. शालिनी, तू आमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाहीस. आज आमची सलोनी पुन्हा एकदा बोलली आहे म्हणत त्या रडू लागल्या. शालिनी पण गपचूप सलोनीला छातीशी लावून तिच्या केसातून हात फिरवत होती. थोड्या वेळानंतर सलोनी शालिनीच्या मांडीवर झोपली. तेव्हा शालिनीने तिला सुमनताईकडे दिलं आणि म्हणाली, काकू, मी आजच माझं सामान इथे घेऊन येते. बाळा, तुला वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू का? सुमनताई म्हणाल्या, हां बोला ना आंटी. शालिनी म्हणाली, तू वरच्या रूममध्ये राहण्याऐवजी खालीच वेदिकाच्या रूममध्ये राहशील का? तसंही ती रूम रिकामीच आहे. सुमनताई म्हणाल्या, पण मी कसं काय तिथे राहू शकते? ती तर तुमच्या मुलीची रूम आहे ना. त्या रूममध्ये तुमच्या काही आठवणी जोडल्या गेल्या असतील आणि तसंही त्यांचं काही सामानसुद्धा तिथे असेल. शालिनी म्हणाली, बाळा, आज तुझ्यामुळेच आम्ही आमच्या मुलीची शेवटची निशाणी सलोनी तिचा आवाज ऐकला आहे तर तू पण आमच्यासाठी आमच्या मुलीसारखीच झालीस ना. आम्ही तिचं सामान स्टोर रूममध्ये ठेवतो. त्या सामानाचं काय आहे? तिची खरी निशाणी तर सलोनी आहे आणि तिचा आवाज आज तुझ्यामुळेच आम्ही पुन्हा ऐकला आहे. शालिनी काही वेळ विचार केल्यानंतर म्हणाली, ठीक आहे काका, मी माझं सामान घेऊन येते.